मुख्यमंत्री वयोश्री योजनाचा लाभ मिळवून घेण्यासाठी मुदखेड तालुक्यातील 40 गावच्या 1500 लाभधारकांनी समाज कल्याणकडे अर्ज दाखल केले। मुदखेड तालुक्यातील 40 गावच्या 1500 ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्र शासनाची नव्याने सुरू झालेली मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाकडे माजी नगरसेवक संजय आवलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज सादर केलेत। महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसह वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही चालू केली। या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका महामंत्री पुरुषोत्तम चांडक, माजी नगरसेवक तथा भाजपाचा शहर समन्वयक संजय आवलेवार, शहराध्यक्ष संजय सोनटक्के, शहर महामंत्री प्रभाकर पांचाळ, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, सुशील मुंगल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुदखेड तालुक्यातील 40 गावांमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेत अर्ज पूर्ण करून घेतले व नांदेड येथील समाज कल्याण विभागाकडे हे सर्व अर्ज सादर केले। त्यामुळे संजय आवलेवार यांचे मुदखेड तालुक्यातून मोठं कौतुक होत आहे। यामध्ये मुदखेड तालुक्यातील चिकाळा, तांडा, पांढरगाव, कांबळ, निवघा, बोरगाव, सीता, सरेगाव, वरदडा, तांडा, कोल्हा, माळकवठा, मुगटवाडी, नियम, तुलापूर, हजापूर, पिंपळकोठा, मगरे, न्याहाळी, कुजडा, डोनगाव, मुदखेड, पिंपळकोठा, चोरवासरी, दरेगाववाडी, हजापूर, राजवाडी, वैजापूर, पारडी, मेंढका, रोही, पिंपळगाव, पिंपळगाव तांडा, टाकळी, औंढा, डोरली तांडा, शेंबोरी, इंजळी या गावांसह उमरी तालुक्यातील शेलगाव, शिंदी यासह 40 गावातून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात आले। हे सर्व अर्ज नांदेड समाज कल्याण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले। तसंच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे सुद्धा फॉर्म भरून देणं चालू आहे। यात मुदखेड शहरातून गोविंद गडमवार, ऋषी पारेकर, विठ्ठल आचार्य यांनी हे प्रभागातून अर्ज करून समाज कल्याणाकडे सुपूर्द केला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।